सो हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि गाईज इतका लॉंग टाईम नंतर आपण ब्लॉग टाकतो आहे आणि मला खूप सारे DM आले, खूप सारे म्हणजे इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती. नंतर ते साक्षी बोलते मला पण DM येतात की ब्लॉग नाही टाकत तू, हे ते. तुला आले की नाही? मला पण आले, बोलतो की मी आता ब्लॉग टाकला ना त्याच्यावरती पण आले, अरे सर्व्हिस कधी चालू करणार आहे, ब्लॉग सर्व्हिस कुठे आहे, ब्लॉग कधी. मी ॲक्च्युली गाईज कालच आलो इथे माझ्या घरी. आणि गाईज काल रात्री आलो मी आणि बोललो आजच्या दिवशी आपण जाणार आहे काहीतरी चांगलं करायला. कारण की लास्ट ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला माहिती आहे की गाडी विकली, थंबनेलवरून त्याला समजलं त्याची गोष्ट. तर लास्ट टाईममध्ये आपण गाडी विकली होती आणि नंतर आपण परत बोललो की आता विकायची गाडी, आता एक्झाम इथे जाणार आणि आता आपण रिटर्न आलो आहे. तर आता गाडी पण तर पाहिजे ना कुठली ना कुठली. तर आता आपण आज जाणार आहे आणि गाडी घेणार आहे. आणि लेट्स सी कुठली घेणार आहे मला पण नाही माहिती, आता डिसाईड नाही. मी तिथे जाईल आणि चेक करेल, एक डीलर आहे त्याकडे जाऊन, आणि मजा येणार आहे. बघूया आपण काय होणार आहे काय नाही. रँडम स्वीट असणार आहे फुल. आणि काय यात मी बिझी होतो इथे गावी वगैरे, हे ते जाणं वगैरे होतं. नंतर मावशीकडे गेलेलो, नंतर मी आयरोलीला होतो. मी रोज फोन करायचो, कधी येतोय कधी येतोय. अरे म्हणजे समजतं तू एक्झाम नंतर एक टाइम पिरियड असतो आपला की स्वतःचा पर्सनल टाइम, की असं जरा चिल करायचं आहे मला. आता जरा सोशलाइज नाही करायचं आहे मला. हाय तेवढंच नॉर्मल जेवढं वाटतं तेवढंच स्टोरी टाकली तिला, तेवढं एवढं ठीक आहे. बाकी मला असं चिल करायचं जरा एकदम असं, म्हणजे परत इथे कॉन्टेंट बनवते तिथे कॉन्टेंट बनवते, परत गॅप होते, तसं नको. आता इथे आलं तर कसं एकदम ब्लॉग वगैरे बनवू शकतो मी फ्रीली एकदम, काय आहे ते तुम्हाला सांगू शकतो ना. आता काय मध्ये मध्ये गॅप होणार तर मजा नाही येणार तशी. असं आता पण होऊ शकतो कारण की जरा थोडंफार काम आहे आपल्याकडे, पण मी ब्लॉग कंटिन्यू करेल. मी ट्राय करेल जेवढ्या लवकर मी व्हिडिओ एडिट करून टाकू शकतो. आणि आता इथे गरमी फट्टे लागते काय, आम्हाला खूप जास्त गरमी लागते, घाम आला इथे खूप. तर आता आपण निघूया ब्रो. तर काय सौरवला पण मी भेटलो आहे, काल भेटलो होतो रात्री याला, नंतर आज परत भेटलो याला आणि याला घेऊन जातो आपण गाडी गेला. तर आता निघूया बिना देरीचे डायरेक्ट इथून, आणि आपण आता बाय ट्रेनच जाणार आहे. गाईज आपल्याला इथे मंदार पण भेटला आहे आणि सौरव त्याला त्याच्या अकाउंटचे व्ह्यूज दाखवते भाई. 25 मिलियन काय काय भाई सुटलं आहे. फॉलोअर बघा किती झाले, 12,000. ऐकत नाही, सौरव फुल ट्रेंडमध्ये आहे. आणि मंदार भाई लवकरच निघणार आहे. येस शिपवर जाणार आहे, आता चाललं तो व्हेरीफाय करायला पोलीस स्टेशनमध्ये. मग तू जाणार त्याआधी भेट मला. येस अरे भरपूर टाइम आहे. तू पण चालू करशील ना यूट्यूब? हां यूट्यूबवरती बाकी content असेल ना? मी सांगेन तुम्हाला सगळ्या गोष्टी. तू मला पाठव मग तुझी ID मी मेन्शन करेल खाली. फॉर शुअर. गाईस तर आता मुलुंडला उतरलं आम्ही. ट्रेनमध्ये खूप गर्दी होती यार, फट्टे गरम झाले आम्हाला. बसल्या घाम गरम म्हणजे काय बोलणार बाबा, त्याला अजून घाम सुटते. आता आपण आले मुलुंड वेस्टला. इथून मला माहिती नाही कुठे जायचं, बघूया ना. त्याचा लोकेशन ट्रॅक करतो गाईस. टॅक्सी नाही, रिक्षा आहे. सो गाईज आता ऑटोवरती आहे, थोड्या वेळाने आपण स्कूटीवरती असू. क्या बोलते भाई मोबाइल खुशी हो रही है. भाई आप क्या अभी टेंशन नहीं भाई. सौरभ भाई गाड़ी लेके आ. ए सर्विस को बुला, फोन रुक आया 2 मिनट. आता तू जाताना तू चालव, जरा गर्मी आहे समज आहे, टॅन बिन होगा. म्हणजे तू आरामात बस पाठी राजासारखा. तिला गर्मी आहे खरंच. अंकल इधर से कितना दूर है अभी? 5 मिनट में. चलो 5 मिनट में अपने स्टोर पे पहुंचेंगे गाइस. बिल बघा किती झालं आपला. वाव गाईज आता इथे पोहोचलो आहे आणि इथे असं फुल खंड टाईप वाटतंय रे. तू कसं वरती आहे ना, म्हणजे थोडं थंड वाटतं. असं वाटत नाही ना इथे गाडी बिडी सेल करतात, पण इथेच भेटते. आता जाऊया आतमध्ये जाऊन बघूया. पुढे काहीतरी बाईक दिसतात मला अशा लाईनीत, तिथे जाऊन विचारतो आता. लेट्स गो गाईज. इथे गाड्याच गाड्या आहेत, फट्टे लाईनीत गाड्या लागल्या सगळे विकायला. ते डॅम ही पण घेतली असती मी, पण मला नको आहे सध्या, नको आहेत हे सगळे गाड्या. कुठली पण घेतली असते जी पाहिजे ती, पण आपण घेतोय नॉन गिअर गाडी. इथे काय गाड्या बघितल्या आम्ही, बट यांची कंडिशन जरा बघा, तुम्ही बघू शकतात कशी आहे. जरा ही ॲक्टिवा जरा ठीक वाटली मला, ग्रेवाली. कलर पण ठीक होता, बट इथून बघा. सो मला वाटतं इथे नाही थांबलं पाहिजे. तर काय आता आपण परत ऑटो गेली, परत निघालो इथून. कसं वाटलं तिथे? चिंदी एकदम शी. गाडी पोचले पण नव्हते लिटरली. शी बाबा, जिंदगीत अशा जागेवर येणार नाही. त्या मुसलमानकडे गेलो असतो एक वेळ, ते परवडलं बाबा. आरामात क्लोज कॉल.
भाई साहब त्या मुस्लिम तिथे बाईक होते चांगले होते बाईक ठीक होते ते R15 वगैरे पण त्यांना असं पोचला पण नव्हता रे. सर्व्हिस चांगली नाही आणि कुठे BMCच्या खाली ते एमडी शोधायला अर्धा तास जातो. त्यापेक्षा त्या मुसलमानकडे गेलेलो ते परवडलं असतं त्या मुस्लिमकडे. चल मला त्याकडे चांगले चांगले होते. जाऊया. काहीच आम्ही आता उतरलोय कलवाला आता आम्ही ऑटो केली होती. ऑटोमध्ये ब्लॉग नाही केला, जरा फुल होती. आणि इथे कुठे सोडलाय बघा आम्हाला. बोलला इथून सरळ जा बोलला, इथे तुला भेटेल डेस्टिनेशन तुला जिथे जायचं आहे. आणि इथे तर गरमी पण खूप आहे. बापरे बाप. आणि गाईस का समजत नाही आम्ही मधूनमध्ये असं वाटतं सगळं एक्सप्लोर करते. गाडी घ्यायला आलोय की फुल ट्रॅव्हल करायला आलोय काय समजत नाही आम्हाला. आणि आता आपण जाऊ तिथे जाऊन गाडी घेऊ, पहिलं बघू काय आहे काय नाही. आणि आय होप आता भेटलीच पाहिजे यार, खूप लांब आलो आता. गणपती बाप्पा मोरया. आता होईल आपलं काम एकदाचं प्रॉपर गाडी भेटली तर याचं मजा येईल. काय बोलतो सगळं भाई? अरे तेच ना बाबा, आता काय बोलू बाबा. तर बघूया गाईस. जिथे आम्ही चालत आलो रस्त्यावरून, तिथे आम्हाला एक रस्ता दिसतोय. आय होप तिथे काहीतरी असेल. बाकी ते रस्ता बघ कसा होता. मला वाटतं मधून जायचा रस्ता त्यांनी सांगितला असेल. हा डायरेक्ट शॉर्टकट. हा नाही तर ऑटोनी जास्त घेतले असते डायरेक्ट जायचे. बघ ना इथे बघ ना कसं जंगल आहे रे. ते तर आहे जंगल सारखं आहे. आणि मध्ये बिल्डिंग आहे. बाबा इथे कधी ग्रूम बिम घेऊ नका कोणी कलवा बिलवाला. काय रे? तर कलवा होऊ आपण. हा कलवा मग गाईज फायनली भेटलं बघा लक्की बाईक शॉप. इथे यायचं होतं आपल्याला. एवढीच आहे रे. चल बघूया काय आतमध्ये. गाईज तर आता आम्ही जिथून गाडी बघितली ना, आम्ही टेस्ट ड्राईव्ह केली 2 गाड्याचे. त्याच्यात मी ब्लॉग नाही केलं यार, बट सीन काय आला माहिती आहे. तेव्हा तो दुसरा एक त्याचा तिकडचा मेन डीलर आला. मग तो बोलला की काय झालं हे ते. म्हणजे ते लोक दहाव्या विचारायला लागले असे. तर काय ना काय अनकम्फर्टेबल झालं मला. म्हणजे ते होतं ना एक की अरे काय 10 क्वेश्चन करतोय. आम्हाला नीट बघून तर ते जरा टाईम तर दे. असं या गोष्टीला टाईम देत असतो, कारण की आपण एकतर सेकंड हँड घेतो आहे तर तसं त्या गोष्टीला वेळ दिलेलं चांगलं आहे. नंतर मी नीट बघितलं, नंतर ऑब्झर्व केलं तर तो काय बोलतो माहिती काय, सेकंड हँड डीलर जो म्हणजे गाडी विकतो आहे 2020चा मॉडेल होता ॲक्टिवाचा. तर मला तो आवडला, गाडी चांगली होती. थोडाफार फक्त ते होता, तो बोलला ते करून देईल मी. आणि जेव्हा मी ते बघितलं ना तर बोला ठीक आहे. गाडी बोलते आम्हाला काहीतरी 55,000ला, बोलतो 54ला होऊन जाईल. अंकल स्टेशन मुंब्रा नाही सॉरी कलवा भेटो. तर गाईज मी बघितलं ते. तर हे लोक आहे ना खूप इडा बनवायचे कामं करतात. तो बोलतो ती गाडी आहे ना, म्हणजे अगर मला लवकर पे करायचं ना इंटरेस्ट, तो बोलतो लास्ट वेळा 18 महिन्याचं होणार EMI. असं बोलतो 13% इंटरेस्ट. सगळं सोड. गाडी ट्रान्सफर करायचं 5,000 बोलतो. हां पारसला फोन केला तो बोलतो पागलच काय, गाडी ट्रान्सफर 400-500 रुपयाला होतो. आणि त्यानंतर आहे ना मी बोललो चल ठीक आहे, मला 6 महिन्यात मी हे करून आहे ना लोन भरेल. 6 महिने म्हणजे भरेल तुझा हप्ता. आणि त्यानंतर मी डायरेक्ट हे करेल 4+ करेल. तर ओव्हरऑल बोलतो की असं पण केलंस ना तू, मग किती जात होत रे पैसे? 71 मी म्हटलं भाई 2020च्या गाडीला 18,000 चाललेली. मी त्यासाठी एवढे पे काय करतो. मी आता जातो नवीन गाडी घ्यायला. डायरेक्ट नवीन विचार केला तो. आता जाऊया आपण डायरेक्ट बुक करूया. इथून निघालो आम्ही. लेट्स गो. तर गाईज आम्ही फायनली आलो राज रेस मोटर, जिथून सौरवनी पण गाडी घेतली होती. मा काकानी पण घेतली होती, सख्या काकानी. थँक्यू. आता डायरेक्ट कॉल येणार ना मला? हो ठीक आहे. तुम्हाला फायनल EMI सांगतो मी. कट करा. सो गाईज काल तर आपली गाडी बुक झाली आहे. आणि तुम्हाला तर आय गेस समजलं असेल कुठली बुक केली कुठली नाही. तरी पण त्याला आपण जे सस्पेन्स ठेवूया. आणि जेव्हा डिलिव्हरी असेल तेव्हा तो ब्लॉग आपण शूट करू. अँड आज आहे Day 2. आणि काल तर मी ब्लॉग कंटिन्यू नाही केला. अरे मला सीन झालं आहे की ते सुजन आली आहे, जी दाढ असते ना ती येते ना अक्कल दाढ, तसं झालं आहे. तर ते खूप पेन होतं, तर मला जमतच नव्हतं काल. आणि काल आपण ब्लॉग पण गेला तर मी थकलो बाहेर ट्रॅव्हल वगैरे करून. तर आता नेक्स्ट डे आम्ही मॅक्सचा शूटला आलो आहे. माझा शूट आहे. तरी फर्स्ट आउटफिट आहे मी आता घातली. आणि आता मी ब्लॉग स्टार्ट झाला केला आहे. आणि बघा सौरव पण आपल्यासोबत बच्ची या बोलताय कैसे बबली गुंडो इथे बसल्या. मी A to Z आउटफिट यांची घातली गाईज. आणि बघू शकता कशी वाटते. आणि बाकीचे आउटफिट आहेत हे तुम्हाला दाखवेल नंतर मी. ना आताच दाखवतो, कारण की आय गेस मी
शूटच्या नादात विसरून जाईल. एक टाईम पैकी हे तर माझी आहे. नंतर ही सेकंड आउटफिट आहे. ही थर्ड एक आउटफिट आहे. त्या पाठी एक टी शर्ट आहे आय गेस. हे बघा ही टी शर्ट आहे. सो गाईज दिस इज सेकंड. काय वाटतंय पण यार भाई मॅक्सचं अर्बन कलेक्शनचा पॉवर झालं आहे. लेट्स शूट इट गाईज. तर या व्हिडिओवरती 500 लाईक झाले तर मी सौरवला घेऊन जाणार आहे बर्गर खायला. फॉर रिअल 500 लाईक झाले तर सौरव बोलत असेल आता बर्गर खायला जाऊया. बट मी मम्मीला कॉल केला की जेवायला काय केलं आहे. तर मम्मी बोलली की सगळं कंप्लीट आहे ऑलरेडी झालेलं आहे. तुझ्या घरी जेवायला गप्पू बाहेर काय खाऊ नको. तर म्हणून मी आता बाहेर नाही खाते. मग मम्मी रागवणार माझ्यावरती. तर त्याला नेक्स्ट टाइम बर्गरची ट्रीट देणार मी जर 500 लाईक आली नाही व्हिडिओवरती तर. नाहीतर कॅन्सल. मला एवढी जोरात भूक लागली ना गाई, मी आता मरणार असं वाटतं जर नाही काय खाल्लं. मरणार. एक काम कर वडापाव बिडापाव खातो छोटा मोठा गोष्टी नाही मरणार. चक्कर येते. चला आता गाईज आपलं शूट बीट फायनली कम्प्लीट पण झालंय. तर आता आपण घरी चाललोय. आपली लपडी पण झाली कोणाची. मध्ये. तर काय जेनियनला काय केलं होतं एक रॅन्डम पोरगा समोरून जात होता असं मधून जात होता. मी शूट मध्ये चालू मी शूट करते. हा इथे शूट करतोय ठीक आहे. मी तिथे उभा आहे. मधून गेला त्याने असं केलं आणि त्याला असं बघतोय. आता डोळे फाडून बघतोय त्याला. ही सवय आहे ती. आणि असं बघतोय तर सीन का आला की तो बोलतो का भाई लफडा का नाही आहे का तू असं ठसन बिसन दिला आहे तो. ती मॅक्सचे लोक आले अरे थोडा जाऊ द्या होतं. मग ते लोकांनी आम्हाला एक बंदा प्रोव्हाइड केला की भाई तू इथे उभा राहा कोण असेल तर जरा 2 मिनटं थांबा असं करून असं पोलाइटली बोल करून खायला. काय समोसा. हां मग चल समोसा खावा. बघा समोसा खायला आलो आम्ही. गरम आहे का? हां गरम. गायचं बघा आता याला दिली ट्रीट. खातो कसा. आणि हे बघा मी लस्सी पितोय आणि हा समोसा खातोय. गरम नाही आणि तुला ओव्हनमध्ये टाकून दिलं आहे. कालच्या दिवसाला मी ब्लॉग एंड नाही करू शकलो कारण की जरा ते शूट वगैरे झालं. नंतर तिला त्याच दिवशी एडिटिंग पाहिजे होतं तर मी त्यात बिझी होतो जरा. आणि नंतर बाकी पण ते साक्षीच्या प्रोफाईलवरती आम्ही वर्क करतो ना तर त्यात पण काय काय असतात प्रोमो वगैरे तर ते सगळं एडिट करावं लागतं. तर त्यात बिझी होतो गाईज. आणि आय होप आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत असंच एन्जॉय करा ब्लॉग आणि लाईक शेअर अँड कमेंट करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.